संस्कार असतात लहानपणापासून तर शेवटपर्यंत 16 संस्कार त्या सर्वांमध्ये हा मंगल परिणय हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो। मुलामुलीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये हा दिवस मंगल परिणयाचा विवाहाचा दिवस हा एकदाच आयुष्यामध्ये येत असतो। खरं म्हणजे आजचा दिवस या दोघांसाठीच आहे। सौरभ आणि प्राजक्ता हे दोघेच आजचे हिरो आहेत। आजचा दिवस तुमच्या दोघांसाठी आहे। सर्व मंडळी जी आली तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, लांबून लांबून गावून नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी, सर्व जो फार मोठा समुदाय या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आजच्या दिवशी हा जो आपण मंगल परिणयाचा दिवस आपल्यासाठी जो आयुष्यभर आपण कधी विसरू शकत नाही। आणि हा मंगल परिणयाचा दिवस सौरभ आणि प्राजक्ता या दोघांसाठीही अतिशय आनंदाचा महत्त्वाचा दिवस आहे। आपण आजच्या दिवशी बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो महान असा सद्धम्म आपल्या उत्थानासाठी, आपल्या उद्धारासाठी, आपल्या विकासासाठी आणि कल्याणासाठी जो दिला, त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून तथागत भगवान बुद्ध ज्यांनी साऱ्या मानवतेसाठी शांती दूत म्हणून करुणेचा, मैत्रीचा आणि फार प्रगतीचा, दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला, ज्ञानाचा संदेश दिला, या दोघांचाही गौरव करून त्यांचा आदर्श आपल्या जीवनात पाळून आज आपण दोघेही आयुष्मान सौरभ आणि आयुष्मती प्राजक्ता आपण विधीपूर्वक विवाहबद्ध होत आहात। एका नवीन जीवनामध्ये आपण दोघे पदार्पण करीत आहात। हा विधी तर 15-20 मिनिटांमध्ये संपून जात असतो, परंतु आजचा दिवस हा आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो। या दिवसाची तयारी वधूवराचे आई वडील अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासूनही महिन्यापासून त्याची तयारी करतात आणि आज हा सोन्याचा मंगलमय दिवस आपल्या जीवनामध्ये हा उगवलेला आहे। दोघे आपण नवीन वस्त्रामध्ये आहात। एक नवीन स्वप्न आपण आपल्या आयुष्याचं मनात ठेवून एक दुसऱ्याला जीवनभरासाठी, आयुष्यभरासाठी विधीपूर्वक पती पत्नी म्हणून आपण शपथ घेऊन एक दुसऱ्याला आपण स्वीकारणार आहात। आणि विधी तर 15-20 मिनिटात संपेल, पण आपलं नातं आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला निभवायचं असते। आणि आपल्या आयुष्यात वैवाहिक जीवनात यश, वैभव, पुत्र, पौत्र, धन दौलत, सुख, शांती, आनंद लाभावा, सद्धम्माची अनंत मंगल मैत्री आणि महान आशीर्वाद निरंतर आमच्या पाठीशी उभा राहावा, या हेतूने आपण अशा मंगल कार्याच्या वेळी आपल्या आदर्शाचं स्मरण करतो। आपल्या रूढीप्रमाणे इतर लोक देवी देवतांचं स्मरण करतात, पूजा करतात, प्रार्थना करतात, वंदना करतात। बुद्ध धम्मामध्येही आपण बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद आपणास लाभावा। बुद्धाचा आशीर्वाद, बुद्धाची अनंत मंगल मैत्री, सद्धम्माची महान मंगल मैत्री आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी मार्गदर्शक म्हणून उभा राहावा। आणि आमचं हे आजपासून जुळत असलेलं वैवाहिक जीवन
हे शेवटच्या श्वासापर्यंत येस वैभव पुत्र पौत्र धन दौलत सुख शांती असं सर्वांग परिपूर्ण पार पडावं या भावनेने आपण बुद्ध धम्म आणि संघाला सर्वोच्च स्थान देऊन विशेष श्रद्धा भावनेने विनम्रतेने त्यांच्या प्रती आदर व्यक्त करून नतमस्तक होऊन त्यांचा उपदेश आमच्या जीवनात उतरू दे, आमचं जीवन तसंच मंगलमय धन्य धन्य घडू दे, होऊ दे, हा भाव मनात ठेवून आपण या आदर्शाची आपण पूजा करतो, त्यांच्या विचारांची, त्यांच्या आचारांची. आणि एका विशिष्ट प्रतिज्ञा घेऊन धम्मगुरूला साक्षी ठेवून आपल्या संपूर्ण समाजाला साक्षी ठेवून आई वडील समाज सर्वांना साक्षी ठेवून आपण विवाहबद्ध होत असतो, प्रतिज्ञा करून विवाहबद्ध होतो. अशा प्रसंगी धम्मगुरूचा लाभ होणे ही फार मोठी गोष्ट बौद्ध धर्मामध्ये मानली जात असते. आज खरोखर आपण भाग्यवान आहात की आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या वडिलांच्या आग्रहाने म्हणा की आमच्या या कार्यक्रमाला मोठे धम्मगुरू लाभावे असा आपण जो संकल्प केला आणि त्यामुळे हा लाभ होतो. मोठ्या धम्मगुरूचा लाभ होणे ही खरोखर एक मोठी गोष्ट आहे. कारण की धम्मगुरूचा आशीर्वाद विशेष म्हणजे भिक्खू संघाचा हा फार मोठा पवित्र मानला जात असतो. त्यांचा आशीर्वाद म्हणजे भिक्खू संघाची जी संघ परंपरा आहे ती फार मोठी ज्ञानी विद्वान त्यागी अशा विद्वान लोकांची परंपरा आहे. तथागत भगवान बुद्धाने जो भिक्खू संघ स्थापन केला लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या उद्धारासाठी, आणि आज तो संघ हजारो वर्षापासून या ठिकाणी आज उपस्थित आहे. आपण जेव्हा संघाला बोलावतो तर एक मोठी शक्ती आपल्यास प्राप्त होत असते. संघ हा गुरु शिष्य परंपरेने आपण जे मागे गेलो, आमचे गुरु, माझे गुरु डॉक्टर भदंतानंद कौशल्यांजी, त्यांचे गुरु आणखी फार विद्वान, त्यांचे गुरु आणखी विद्वान, असे गुरुचे गुरु गुरुचे गुरु अशी जरी परंपरा भिक्खू संघाची गेली तर 2600 वर्षापर्यंत 2569 वर्ष होत आहे. तेव्हापासून भिक्खू संघ या धर्तीवर मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करत आहे. आणि एवढी लांब अशी परंपरा अखंडित रूपाने त्यांचा आशीर्वाद सारं जीवन ते धम्माच्या सेवेमध्ये धम्मगुरू म्हणून भिक्षू म्हणून जगत असतात आणि लोकांचं कल्याण करतात. तर म्हणून आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला धम्मगुरू लाभणे आणि चिवरदान आपण देणे हा सर्वात मोठा जो महत्त्वाचा की चिवरदान, की ज्या वस्त्रामध्ये तथागत भगवान बुद्ध आयुष्यभर राहिले, ज्या वस्त्रामध्ये अर्हत सारीपुत्र, अर्हत मौद्गल्यन आणि महान भिक्खू संघ राहिला, असं वस्त्र जेव्हा आपण यावेळी दान देतो, धम्मदान देतो, त्याचं फार मोठं पुण्य आपल्या पाठीशी उभं राहते. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांचं स्मरण करून आपण आता वधूवर हे बुद्ध मूर्तीसमोर उभे राहतील दोघे आणि आपल्या हस्ते उभं राहून फुलं तुमच्या हातात दिली जावी. फुलं कोणी एखादं असिस्टंट कोणीतरी कोणीतरी फुलं वगैरे त्यांच्या हातात द्यायची. त्यांच्या हातामध्ये फुलं द्या. फुलं आपण बुद्ध धम्माने सांगायचं सुटी फुलं घ्या. तुमच्या हातात, दोघांच्या हातात द्या फुलं. हां घ्या. हातात ठेवून 1 मिनिट मनात संकल्प करून बुद्ध धम्माने संघाला वंदन करून आपण
एक विशेष प्रतिज्ञाबद्ध होत आहात धम्माला साक्षी ठेवून. तर मी म्हणेन त्या पद्धतीने एक वंदन करून तिरवार गुडघे टेकून आपल्याला वंदनही करायचे आहे. फुलं तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहेत आणि पुष्पहारही आपण 2 मूर्त्याला नंतर घालायचे आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. खाली बसून 2 मिनिट असं गुढीवर बसून वंदन करा. बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून त्यांच्या आदर्श जीवनाला नजरेसमोर ठेवून वंदन करून त्रिवार प्रणाम करायचे आहे. तुम्हाला त्रिसम पंचशील यावेळी दिल्या जातील त्या आपण दोघांनीच म्हणायचे आहेत आणि त्यानंतर दिलेला आपण सुरुवात झालेलीच आहे. तर मी म्हणेन तसं दोघांनी मनामध्ये संकल्प करून सांगितल्याप्रमाणे की जीवनभरासाठी आपण एक दुसऱ्याची पती-पत्नी म्हणून धम्माला, समाजाला, धम्मगुरूला सर्वांना साक्षी ठेवून आपण विवाहबद्ध होत आहात. तर विधी म्हणून प्रथम बुद्ध धम्म आणि संघाला वंदन करायचं आहे. मी म्हणेन तसं म्हणा. बुद्धं नमामि. वंदन करायचं. कोण असं दुसऱ्यांदा धम्मं नमामि म्हणा. दोघांनी म्हणा. संघं नमामि. आता मांडी करून आरामात बसा. आरामात मांडी करून बसा. आरामात बसा. आता मनात संकल्प करून
हात जोडून आपण बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून मी सांगितल्याप्रमाणे बंधन केलेले आहे. आता मांडी मारून आपण मांडी घालून बसा. 5 मिनिट बसायचं आहे आणि मनात संकल्प करून आपण जे अतिशय महत्त्वाचा हा संस्कार असतो. आयुष्यभरासाठी 2 जीव एकत्र येत असतात, 2 कुटुंब एकत्र येत असतात. या विधीने आयुष्यभरासाठी 2 कुटुंबाचं नातं, 2 जीवांचं नातं हे मंगलमय आनंदमय असं जोडले जात असते. आणि म्हणून हा विधी अतिशय महत्त्वाचा असतो, फार महत्त्वाचा. आणि त्याचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलेच आहे. आपण मनोमन संकल्प करून बुद्ध धम्म आणि संघाचे स्मरण करून मी म्हणेन त्या पद्धतीने त्रिवार वंदन केलेले आहे. पंचश्री म्हणायचे. बुद्धं नमामि म्हणा दोघांनी. धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणा. तीन वेळा म्हणा नमो तस्स. तीन वेळा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि.
सुरामेरयमज्ज पमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं सुरक्षितं साधुकं कृत्वा अपमादेन शीलं संपादेथ। साधु साधू म्हणा, साधू. पुन्हा त्रिवार वंदन करायचं मगासारखं. त्रिवार मगासारखं प्रणाम करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि, बुद्धं नमामि धम्मं नमामि, संघं नमामि. फुलं त्यांच्या हातात, दोघांच्या हातात फुलं घ्या. उभं राहा, उभं राहा. फुलं घ्या हातात, सुटी फुलं. तुम्ही जा ना, जवळ जा तिथे. बंद्यांच्या बाजूला जा तुम्ही. हात जोडून थोडं त्या प्रसंगी पूजा होताना म्हटली जाते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स वन्नगन्धगुणोपेतं येतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेतेन लभामि मोक्षं। पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं। घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं। गन्धसंभारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना शीलगन्धगुणोपेतं पूजयामि नरोत्तमं। बुद्धधम्मं च संघं सुगततनुभवा धातयो धातुगर्भे लङ्काय जम्बूद्वीपे तिदश पुरवरे नागलोके चतुपे नागलोके चतुपे। वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। यस्य मूले निसिन्नो सब्बारि विजयं अका पत्तो सब्बयुतं सत्था
वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। साधु साधु पुष्पकालस्य बुद्धमूर्ती सूत त्यांच्या हातात द्या, दोघांच्या हातात सूत द्या, दोघांच्या हातात. मान्य म्हणून बसलं तरी चालेल. थोडं गुडघा बसायला थोडं. या मंगल प्रसंगी वंदना आणि थोडा सूत्रपाठ घेतला जात आहे. आपल्या मंगलमय अशा मंगल प्रसंगी आपल्या कल्याणासाठी, सुख शांतीसाठी त्रिरत्नाची मंगल मैत्री आपल्या पाठीशी उभी राहावी या दृष्टीने हेतूने हा सूत्रपाठ या ठिकाणी घेतला जात आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति
पिसो भगवान अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीशधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीविता पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको ये वासिको वोपरायिको पच्चतं वेदितव्यो वियोजिति धम्मं जीविता पर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरीषयुगानि पुरीषपुगला ये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा वन्दामि चेदियं सर्वं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा नाही चालू आहे तो माहीत म्हणजे उगाच ढवळीत बसतायत तिकडचे.
पण ते उगा ढवळीत बसताय, माईक चालू आहे. हां. उगाच. साधा म्हणते तो साहेब त्या मोठ्या मंत्र्यांचे 7 मुलं. हे सगळं सोबत करायचं हे बहुत आहे. व्यवस्थापक कोण आहे? यानंतर वधूवर हे प्रतिज्ञा म्हणते, एक दुसऱ्याला आम्ही आयुष्यभरासाठी पती पत्नी म्हणून स्वीकार करीत आहोत अशी प्रतिज्ञा ते म्हणत आहेत. त्यानंतर एक सूत्र म्हटलं जाईल आणि नंतर जयमंगल ठेवाता होऊन हा विवाह संपन्न होईल. हे तो माईक बघा. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकांना आदर्शांना साक्षी करून तसेच धर्मगुरू आणि संपूर्ण समाज आमच्या आईवडील या सर्वांना साक्षी करून आज मी प्रतिज्ञा करीत आहे की आयुष्मान सौरभ यांना मी माझे पती म्हणून स्वीकारणार आहे, स्वीकारित आहे. हे समस्त जनास जाहीर असावे. तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना साक्षी ठेवून तसेच धर्मगुरू यांना साक्षी ठेवून त्याचप्रमाणे संपूर्ण समाज, आमचे आई वडील, सर्व नातेवाईक या सर्वांना साक्षी ठेवून मी आयुष्मती प्राजक्ता यांना माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकारित आहे. हे समस्त जनास जाहीर असावे.
मी मी धम्माच्या धम्माच्या नीतिनियमाप्रमाणे नीतिनियमाप्रमाणे आचरण करेन. आचरण करेन. तसेच सद्धम्माच्या सन्मानाच्या मार्गाने मार्गाने वाटचाल करून वाटचाल करून घरातील घरातील सर्व कामे सर्व कामे सर्व जबाबदाऱ्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडेल. पार पाडेन. आमच्या आमच्या पतीने पतीने कमवून आणलेल्या कमावून धनसंपत्तीचं धनसंपत्ती संरक्षण करेल. संरक्षण सर्व प्रकारच्या सर्व प्रकारचे नीतिनियमाचं नीतिनियम वैवाहिक जीवनातील वैवाहिक जीवन नीतिनियमाचं नीतिनियम पालन करेल पालन करेन असे मी असे मी प्रतिज्ञा प्रतिज्ञा करीत आहे. करीत आहे. मी तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना यांच्या विचारांना साक्षी ठेवून तसेच आज मी प्राजक्ता यांना माझी धम्मपत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे. मी माझ्या वैवाहिक जीवनातील सर्व नीतिनियमाचा योग्य प्रकारे पालन करेन. माझ्या पत्नीचा सन्मान करेल, अवमान करणार नाही. धम्म मार्गाने वाटचाल करून आनंदमय असं आम्ही जीवन जगू. अशा प्रकारे या प्रसंगी मी प्रतिज्ञा करीत आहे. हे समस्त जनास जाहीर असावे. साथ कुठे याद घ्या. नंतर एक ताट तयार ठेवा. ताट त्याच्यामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये पुष्प द्या. आपल्या हातामध्ये पुष्प दिली नसतील तर द्या. सर्वांनी आपल्या हातामध्ये पुष्प ठेवून या ठिकाणी जयमंगल गाथा 8 गाथा होतील. त्या 8 गाथा संपल्यानंतर साधू साधू असं म्हटलं जाईल. पहिल्यांदा साधू म्हटल्यानंतर वधू वराच्या गळ्यामध्ये वरमाला घालतील. दुसऱ्या वेळी वर वधूच्या गळ्यात वरमाला घालतील. आणि जेव्हा दोघेही एक दुसऱ्या गळ्यात वरमाला घालतील त्यावेळी आपण सर्वांनी तुमच्या हातामध्ये असलेल्या पुष्पांच्या वर्षाव आनंदाने या दोघांवरही करायचे आहे. दोघांनाही शुभेच्छा मंगल कामना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी आपण देण्यासाठी या ठिकाणी आपण आलोत. आणि म्हणून आपल्या हाताने त्यांच्या अंगावर पुष्पाचा वर्षाव करावा. दोन्ही पक्षाकडून काही लोक पुढे जरी आले तरी चालेल, महिला म्हणा काही मुलं वगैरे म्हणा, कारण की ज्यावेळी आपण आपल्या हाताने त्यांच्यावर पुष्प वर्षाव करायचे आहे. 8 गाथा होत आहे. त्यानंतर एक पुन्हा परित्राण म्हटलं जाईल आणि मंगलपरीने हा संपन्न होईल. शिवरदान दिले जाईल. त्यानंतर मंगलपरीने कार्यक्रम संपन्न. Come on.
सांगितल्याप्रमाणे 8 गाथा झाल्यानंतर साधू साधू म्हटलं जाईल. पहिल्यांदा साधू म्हटल्यानंतर वधूंनी वराच्या गळ्यात पुष्पहार घालायचे आहे. नंतर वराने वधूच्या गळ्यात पुष्पहार घालायचे आहे. आणि जेव्हा एक दुसऱ्या गळ्यात पुष्पहार घालतील त्यावेळी आपण सर्वांनी आपल्या हातातील पुष्पाचा वर्षाव त्यांच्यावर करायचा, आनंद व्यक्त करायचा. मध्येच्या बाजूला जा ना वगैरे. जाऊ जा जा बोल जा. सगळ्यांनी शांत राहा, शांत राहा. फार महत्वाचं हा सूत्र असतो. बाहु सहस्रमभिनिमित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं दानादिधम्म विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. मारातिरेकमभियोजित सपरतिं घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्त विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. उखितखड्गमतिहत सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इद्धिभिसङ्खतमनो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. कत्वान कट्ठमुदरं इव गभीनिया चिंचाय दुष्टवचनं जनकाय मध्ये संतेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. सच्चं विहाय मति सच्चक वादकेतुं वादाभिरोपितमनं अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. नन्दोपनन्द भुजगं विबुधं महिद्धि पुत्तेन थेरभुजगेन दमापयन्तो इद्धोपदेश
विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. आता शेवटची गाठी आहे. हे म्हटल्यानंतर 3 वेळा मी सांगितल्याप्रमाणे साधू साधू म्हटलं जाईल. पहिल्यांदा साधू म्हणेल त्यावेळी वधूनी वराच्या गळ्यात वरमाला घालायची आहे. नंतर वराने वधूच्या गळ्यात वरमाला घालायची आहे. दुर्गाह तिठ्ठी भुजगेन सुदट्ठहत्थं ब्रह्मं विशुद्धि ज्योतिमिद्धि बकाभिधानं यानागदेन विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. एतापि बुद्ध जय मंगल अट्ठगाथा यो वाचको दिन दिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि उपद्रवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपयो. साधु साधु साधु. तानाजी कांबळे हां ज्येष्ठ पत्रकार आहे. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार गेल्या वर्षी मिळाला. कार्ड नाही आहे. नंबर घ्या. यूट्यूब चॅनल आहे माझं चांगलं. लग्नाचं प्रतीक म्हणून आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे मंगळसूत्र द्यायची प्रथा आहे, एक दुसऱ्याला कुंकुम लावण्याची प्रथा आहे, ती आपण यावेळी करावी. वधूने वराच्या गळ्यात मंगळसूत्र घालून द्यायचे आहे. कोण भाऊ आहे